मित्रांनो, रंगांची एक गंमत सांगतो. सगळे रंग सफेद रंगामधून निघतात, पण सगळे रंग जर एकत्र केले ना तर काळा रंग तयार होतो. मित्रांनो, असंच आपल्या आयुष्याच्या बाबतीत आहे. भूमिकांच्या संदर्भात आयुष्यात आपण वेगवेगळ्या भूमिका करत असतो. मी जर ट्रेनरच्या भूमिकेत आहे आणि मी जर ट्रेनरची भूमिका घेऊन घरी गेलो आणि माझी मुलगी बोलली, पप्पा घोडा खेळायचा आहे, घोडा व्हा. मी तिला सांगितलं, अरे मी तर ट्रेनर आहे, मला घोडा व्हायला सांगते. नाही चालणार. मी ट्रेनरच्या भूमिकेत आहे, मुलीसमोर गेल्यावर मी वडिलांच्या भूमिकेत आलं पाहिजे. पत्नीसमोर गेलो, मिसेसने सांगितली गॅसची टाकी संपली आहे, गॅसची टाकी आणायला उचला आणि निघा, मला पतीच्या भूमिकेत जावं लागेल. अशा वेगवेगळ्या भूमिका आपल्याला आयुष्यात साकाराव्या लागतात. पण मित्रांनो, प्रत्येक भूमिका साकारताना सफेद रंगापासूनच निघाला पाहिजे. म्हणजे मी जर ट्रेनरच्या भूमिकेत आलो तर मी त्या शांत मनातूनच ट्रेनरच्या भूमिकेत आलो पाहिजे. आणि पुन्हा मला जर पतीच्या भूमिकेत जायचं आहे तर मला पुन्हा बेसवर येऊन त्या पतीच्या भूमिकेत जावं लागेल, पुन्हा बेसवर येऊन वडिलांच्या भूमिकेत जावं लागेल. पण मी जर त्या भूमिका जर एकत्र केल्या तर काळा रंग तयार होतो. 2-3 भूमिका जर एकत्र झाल्या तर काळा रंग तयार होतो. मित्रांनो, छोटंसं उदाहरण ऐका. कारण एक शिक्षक आहे, तो शिक्षकाच्या भूमिकेत आहे, सुपरविजन चालू आहे, कोणाला कॉफी करू देत नाही आहे. पण त्याच वर्गामध्ये त्याचा मुलगा बसला आहे आणि वडिलांची भूमिका जागी झाली आणि शिक्षक आणि वडिलांची भूमिका एकत्र झाली, काळा रंग तयार होणार कोणत्याही भूमिकेमध्ये. त्यामुळे रंगांची गंमत समजून घ्या. सगळे रंग सफेद रंगामधून निघतात, पण ते रंग जर एकत्र केले तर काळा रंग तयार होतो.